नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शब्दांच्या जाती बघत आहोत। शब्दांच्या जातीचे विकारी शब्द, त्यातील आपण नाम व त्याचे उपप्रकार पाहिले, सर्वनाम व त्याचे उपप्रकार पाहिले। आज आपण विशेषण याबद्दल माहिती बघणार आहोत। विशेषण व त्याचे उपप्रकार पाहणार आहोत। ठीक आहे। विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला, ज्याप्रमाणे नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द सर्वनाम आहे, अगदी त्याचप्रमाणे नामाबद्दल, वाक्यातील नामाबद्दल अधिक किंवा विशेष माहिती सांगण्याचं काम विशेषण हा करत असतो। म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ चांगला, गोड, मधुर, खेळकर, हसरा, अभ्यासू इत्यादी। वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर आंबा गोड आहे, या ठिकाणी गोड हे विशेषण आहे आंबा या शब्दाचं। तो हसरा मुलगा आहे, मुलगा कसा आहे, हसरा आहे, त्यामुळे मुलगा या शब्दाबद्दलची अधिक माहिती सांगणारा शब्द तो म्हणजे हसरा। ठीक आहे। या नामाचं किंवा या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विशेषणाचं कार्य काय आहे? नामाची व्याप्ती मर्यादित करणे हे त्याचं कार्य। आता व्याप्ती म्हणजे काय? व्याप्ती म्हणजे विस्तार। नामाच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती उपलब्ध असते, पण त्यातील नेमकी माहिती सांगण्याचं काम, नेमकेपणा, नामाचं नेमकं वैशिष्ट्य, नेमका गुण सांगण्याचं काम विशेषण हा शब्द करत असतो। म्हणून नामाची व्याप्ती मर्यादित करणे हे त्याचं काम। आता उदाहरण पहा, आणखीन एक मी घेते। 5 टोप्या आम्ही बाजारातून आणल्या असं म्हटलं तरी यामध्ये, या वाक्यात टोप्या हे नाव आहे आणि 5 हे संख्या दाखवतं, म्हणजे टोप्यांबद्दलची माहिती सांगतं, म्हणून ते विशेषण आहे। पण 5 टोप्या, पण आता इथे नामाची व्याप्ती आहेच आहे। या ठिकाणी मी अजून एक शब्द जर ॲड केला तर या टोप्यांची अजून नेमकी माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल। कशी ती पहा। मी एक शब्द ॲड करते, तो म्हणजे काळ्या। काळ्या 5 टोप्या आम्ही बाजारातून आणल्या। म्हणजे बाजारात विविध रंगाच्या टोप्या आहेत, पण मी त्यातल्या काळ्या रंगाच्या 5 टोप्या आणल्या। म्हणजे टोप्या या शब्दाबद्दलची अधिक आणि नेमकी माहिती सांगण्याचं काम काळ्या हा शब्द करतो, म्हणून या ठिकाणी काळ्या हे विशेषण आहे। कळालं का? या विशेषणाचं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा किंवा विशेषणाबद्दल आणखीन एक छोटीशी माहिती, टीप म्हणू हवी तर आपण त्याला, हे विशेषण नामाच्या पूर्वी येतं। साधारणपणे ते नामाच्या पूर्वी येतं, पण काही उदाहरणांमध्ये ते नामाच्या नंतर सुद्धा येतं। व्याकरणकार यांनी अभ्यास करून आपल्याला असं सांगितले की साधारणपणे ते नामाच्या पूर्वी येते, पण 100% सांगता येत नाही। काही उदाहरणामध्ये ते नंतर सुद्धा येतं, नामाच्या नंतर। आता इथेच बघा ना, आंबा गोड आहे, या ठिकाणी आंबा हे नाव आधी येतं आणि त्यानंतर त्याचं विशेषण येतं। दुसऱ्या वाक्यामध्ये मुलगा हे नाम आणि त्याच्या आधी विशेषण हसरा हे येतं, बरोबर की नाही? म्हणून हे लक्षात ठेवा। ठीक आहे। नाम, वाक्यातील नामाला विशेष्य म्हणतात आणि त्याच्या संदर्भात माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात। हे पण 2 शब्द तुम्ही लक्षात ठेवा। आता आपण नामाचे उपप्रकार याबद्दल माहिती बघू। नामाचे उपप्रकार 3: गुणविशेषण, संख्या विशेषण, सर्वनामिक विशेषण हे 3 उपप्रकार आहेत। त्यापैकी गुणविशेषण आपण आता पाहूया। नावातच सगळं काही आहे। गुण म्हणजे नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा वैशिष्ट्य दाखविले जाते, त्यास गुणविशेषण असे म्हणतात, अशी त्याची व्याख्या करण्यात आलेली आहे। व्यक्ती असेल, वस्तू असेल किंवा प्राणी असेल, त्यांचा गुण दाखवणारा जो शब्द त्याला गुणविशेषण असे या ठिकाणी म्हणतात। उदाहरणार्थ पहा, हुशार मुले। मी इथं तुमच्यासाठी हे संबोधन वापरलं, तुम्ही हुशार मुले आहात, तर मुलांसाठी वापरलेलं
विशेषण हुशार हे गुणवाचक झालं, गुणविशेषण झालं. हिरवा पोपट, पोपटाचा रंग किंवा पोपटाचं वैशिष्ट्य, पोपट कसे असतात, हिरवे, त्यामुळे हिरवा पोपट, हिरवा हा त्याचं वैशिष्ट्य दाखवलं जातं. कडू कारलं, कारलं कसे गोड असतं का, नाही, ते किती साखरात तुम्ही मिसळून खा ते कडूच लागतं. कारल्याचं हा वैशिष्ट्य आहे की कडूपणा, हो की नाही, म्हणून कडू कारलं. ठीक आहे, गुणविशेषण कळालं. नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा वैशिष्ट्य दाखविले जाते त्यास गुणविशेषण असे म्हणतात. हसरा, खेळकर हे सगळे गुण आहेत, चाणाक्ष सगळे गुण आहेत. ठीक आहे, आता आपण नामाचा विशेषणाचा दुसरा प्रकार संख्या विशेषण पाहूया. ज्या विशेषणावरून संख्या, क्रम, आवृत्ती दाखविली जाते त्यांना संख्या विशेषण असे म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये नामाबद्दलची संख्या दाखवली जात असेल तर ते संख्या म्हणजे संख्या विशेषण असतं. मी या ठिकाणी काय केले विद्यार्थी मित्रांनो, संख्या विशेषणाचे जे उपप्रकार आहेत त्या उपप्रकारांची नेमके शब्द वापरून ही डेफिनेशन तयार केली. ज्या विशेषणावरून संख्या, क्रम, आवृत्ती दाखविले जाते त्यांना संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरण पहा. पहिला संख्याच आहे, दुप्पट हे आवृत्ती झाली, 10 हे पण संख्या किंवा क्रम, थोडे हे अनिश्चित झालं. म्हणजे संख्या विशेषणाचे जे उपप्रकार आहेत त्या उपप्रकाराचे हे एक एक उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे. 10 तास लागले मला यायला. किती तास लागले, 10, त्यामुळे 10 ही संख्या दाखवते. पहिला मजला, पहिला ही संख्या दाखवते, म्हणून हे संख्या विशेषणाचं उदाहरण आहे. मी एक ओझर तर तुम्हाला संख्या विशेषणाचे उपप्रकार सांगते. संख्या विशेषणाचा पहिला उपप्रकार तो म्हणजे गणनावाचक. गणना म्हणजे मोजणे, मोजमाप करणे. तर याचं उदाहरण कसं, 10 मुली, 14 भाषा येतात. त्याच प्रकारे अर्धा तास, आता अर्धा हे पण मोजमापच आहे, अर्धा, पाऊण तास, 1 तास, 10 मुली, 14 भाषा हे सगळे संख्या दाखवतात, गणना दाखवतात, म्हणते गणनावाचक संख्या, गणनावाचक विशेषण आहे. दुसरा प्रकार संख्यावाचकचा क्रम दाखवला जातो. पहिला, दुसरा, तिसरा हा क्रम आहे. मागे पुढे करू शकतो का आपण हा क्रम, नाही, म्हणून क्रमवाचक संख्या ज्यामध्ये असते ते संख्यावाचक विशेषण. पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा वगैरे वगैरे. याचा तिसरा उपप्रकार आहे आवृत्तीवाचक. संख्यांमध्ये आवृत्ती पण असते, दुप्पट, चौपट, पाचपट, दसपट वगैरे वगैरे, किंवा दुहेरी, तिहेरी, चारपदरी हे सगळे संख्या विशेषणच, पण आवृत्तीवाचक संख्या विशेषण त्याला म्हणायचं. पृथकत्ववाचक हा चौथा उपप्रकार. पृथकत्व म्हणजे वेगळं, वेगवेगळे. तर एक या दोन वेगळ्या शब्दांना एकत्रित करून एक शब्द वापरलाय, किंवा 10 हे शब्द. एक मुलगा, 10 गट, 10 नोटांचे बंडल मला सापडले. ठीक आहे, पृथकत्व. याचा पाचवा उपप्रकार आहे अनिश्चित विशेषण, अनिश्चित संख्यावाचक विशेषण. यामध्ये निश्चित सांगता येतं किती आहे, संख्या किती आहे, भरपूर, थोडे, सर्व, फार, खूप, कमी असे शब्द वाक्यामध्ये येतात. तर हे असतात अनिश्चित संख्यावाचक विशेषण. कळालं का? गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक, अनिश्चितवाचक किंवा अनिश्चित हे सगळे संख्या विशेषणाचे उपप्रकार आहेत. ठीक आहे, आता आपण विशेषणाचा तिसरा उपप्रकार सर्वनामिक विशेषण बघूया. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणाला सर्वनामिक विशेषण असे म्हणतात. अर्थातच ही, हा, जे, त्याची, त्याचे, कोणते, असले इत्यादी हे शब्द वाक्यात दिसले की आपण सर्वनाम म्हणतो. पण ओळखायचं कसं, की वाक्यामध्ये आधी नाम येतं आणि त्यानंतर त्या नामाची माहिती सांगणारा जर शब्द ही, हा, जे, त्याची, त्याचे हे आले तर ते सार्वनामिक विशेषण असतं.
पण नामाच्या ऐवजी जर हे शब्द वापरले तर ते सर्वनाम असतं. पहा, मी पुन्हा सांगते, नामाच्या ऐवजी जर या शब्दांचा वापर वाक्यात झाला तर ते सर्वनाम असतात. पण वाक्यामध्ये नाम येऊन गेल्यानंतर नामाचं वैशिष्ट्य किंवा नामाबद्दल अधिक माहिती जर सांगायचं असेल आणि त्यावेळेस हे शब्द वापरले तर ते सार्वनामिक विशेषण असतात. उदाहरण पहा, पुस्तक छापते वेळी ही चूक झाली. पुस्तक वाक्यामध्ये आलेले नाम आहे. पुस्तकाबद्दलची अधिक माहिती ही हा शब्द या ठिकाणी सांगतो. त्यामुळे ही हे सार्वनामिक विशेषण आहे जे की ते सर्वनामांपासून बनलेलं आहे. म्हणजे ते सर्वनाम म्हणून पण वापरले जातात, पण या ठिकाणी ते सार्वनामिक विशेषण म्हणून वापरलेलं आहे. प्रचंड प्राण्यांमध्ये हत्ती हा एकच मोठा प्राणी. आता प्रचंड हे या ठिकाणी अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे, बरोबर. पण इथे हत्ती पण आलेला आहे, म्हणजे नाम आलेलं. या नामाबद्दलचा अधिक महत्त्व, अधिक माहिती हा शब्द व्यक्त करतो, म्हणून हा सार्वनामिक विशेषण शब्द आहे. तिसरं उदाहरण, असले गाव मला नाही माहीत. असले म्हणजे कोणत्या प्रकारचे हे माहीत नाही. असले गाव म्हणून या ठिकाणी हे सार्वनामिक विशेषण आहे. फरक लक्षात घ्या, सर्वनाम आणि सार्वनामिक विशेषण. जेव्हा नाम वाक्यामध्ये येतं आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगताना जर हे शब्द आले तर ते सार्वनामिक विशेषण, आणि नामाच्या ऐवजी जर यांचा वापर झाला वाक्यात तर ते सर्वनाम. कळालं? मी पुन्हा एकदा रिपीट करते विद्यार्थी मित्रांनो, आपण शब्दांच्या जातीतील विकारी शब्दांमधलं तिसरा प्रकार विशेषण पाहत आहोत. जसे नामाचे उपप्रकार आणि सर्वनामाचे उपप्रकार पाहिलं, अगदी त्याचप्रमाणे विशेषणाचे पण उपप्रकार आहेत. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. हसरा, खेळकर, रडका, चांगला, चांगली, बुद्धिमान हे सगळे विशेषणाची उदाहरणे. या विशेषणाचे 3 प्रकार पडतात. एक गुणवाचक, एक संख्यावाचक आणि सार्वनामिक. गुणवाचक मध्ये नामांचा कोणताही गुण किंवा वैशिष्ट्य दाखविले जाते म्हणून ते गुणवाचक विशेषण आहे. जसं कडू, गोड, मधुर, खारट हे सगळे गुण किंवा वैशिष्ट्य दाखवतात, म्हणून हे सगळे शब्द गुणवाचक विशेषण आहेत. दुसरा प्रकार संख्यावाचक विशेषण, ज्यामध्ये संख्या दाखवली जाते, नामाबद्दलची संख्या दाखवली जाते, ते संख्यावाचक विशेषण. त्याचे उपप्रकार आपण पाहिले, गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक, अनिश्चितवाचक. ठीक आहे. आणि तिसरा प्रकार आहे सर्वनामिक विशेषण. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणाला सर्वनामिक विशेषण असे म्हणतात. ही, हा, जे, त्याची, त्याचे, कोणते असले हे शब्द त्यामध्ये आपण वापरतो. तर कळालं इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो विशेषण व त्याचे उपप्रकार. जे काही नोट्स मी पाठवणार आहे ते नोट्स तुम्हाला क्लासवर्कमध्ये कंप्लीट करायचे आहेत. आणि काही अडचण असेल तर परत तुम्ही मला विचारू शकता जेव्हा आपला ऑनलाईन सेशन चालू असतं त्यावेळेस, किंवा चॅट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे.